Hello, I'm Tanu and you're watching in Goa News. Chief Minister Dr. Pramod Sawant said Goa is among the leading states in implementing the National Education Policy 2020 while addressing the Goa Shiksha Samagam 2026. He highlighted reforms including AI-driven learning, coding, robotics and technology-enabled classrooms, reaffirming the government's commitment to building a future-ready education system. No doubt, we are the leader in the national NEP implementation in 2020. अजूनही प्राऊडली सांगता म्हाका सांगपाकूय खूब खोस भोगता म्हणजे जेन्ना जेन्ना हांव नॅशनल लेवलाचेर खंयच्या एड्युकेशनच्या प्रोग्रामाक वता तेन्ना दोन गजाली खातीर म्हाका प्राऊड फील जाता विच इज वन इज एन 100% लिटरसी इन द स्टेट जे आमी ऑलरेडी डिक्लेअर केले त्याय बद्दल हांव म्हज्या डिपार्टमेंटाक खूब खूब अभिनंदन करता की गोंय हे 100% साक्षर स्टेट आसा एफर्ट्स आमच्या SCRT आणि बाकीच्या त्याच्या पुराय टिमीत घेतलो आणि त्याच बरोबर NEP इम्प्लिमेंट करपा खातीर तुम्ही सगळ्या जाणांनी खूप मोठी घेतलेली इनिशिएटिव्ह ही आमच्या खातीर खूप बरोबर आसा हांवें NEP इन डिटेलान हांवें तुमकां सांगपाची गरज ना कारण आमी ज्या पद्दतीन ती इम्प्लिमेंट करपाक सुरवातीच्यान स्टार्ट केली सिन्स फ्रॉम द म्हणजे शिशु वाटिका टू टील मागीर फर्स्ट 3 मागीर 5 हे सगळे म्हाका दिसता तुम्ही सगळ्या जाणांनी हे ऑलरेडी तुमच्या तुमच्या लेवलाचेर इम्प्लिमेंट केला बरेचशे फावटी आमकां एकदा म्हणजे थोड्या जाणांक भंय दिसता की टेक्नॉलॉजी टिचराक रिप्लेस करतली काय कितें म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आयल्या उपरांत खूब जाण म्हणटा की आमचो जॉब गेलो किंवा खूब जाणांतलो वेगवेगळ्या सेक्टरांतल्यान जॉब वचूय शकता ना म्हणना बट टेक्नॉलॉजी टिचराक रिप्लेस करूंक शकना टेक्नॉलॉजी टिचराक अपग्रेड करपाक शकता आणि म्हणून त्याच टेक्नॉलॉजीचो खूप बरो उपयोग आम्ही कशा पद्दतीत म्हणजे टीचिंग आणि लर्निंग या मेथडी खातीर आम्ही यूज करतले कारण यू पीपल आर लकी कारण म्हाका दिसता म्हणजे आमच्या वेळाचे जे टीचर आशिल्ले तांकां कदाचित ह्या टेक्नॉलॉजीचो उपयोग आमकां म्हणजे तांकां करपाक मेळूंक ना माय टीचर मिस्टर आयकर सर इज देअर म्हणजे उपस्थितामध्ये बसलेले असतात इन माय केमिस्ट्री टीचर इन माय 11th-12th स्टँडर्ड ओके म्हणून हांवें म्हटलें की तुम्ही सगळेजण लकी आसात की खूप बऱ्या पद्दतीत ह्या टेक्नॉलॉजीचो उपयोग तुमच्या भुरग्यांक कशा पद्दतीत उपयोग करपाक घेतले तितलो चडांत चड उपयोग म्हाका दिसता जर करपाक शकले जाल्यार म्हणजे इन फ्युचरिस्टीक स्टुडंट्स दे विल बी द इनोव्हेटर्स दे विल बी द रिसर्चर्स आणि दे विल बी द आमी जाका म्हणटा की विकसीत भारताचे खरे शिलेदार हे ते आसपाक शकता आमी आमच्या डिपार्टमेंटात जर पळयत जाल्यार विद्या समीक्षा केंद्र हे खूप बऱ्या पद्दतीत इम्प्लिमेंट केला तेय बी हांवें तुमकां सांगपाची गरज ना डे टू डे यू पीपल आर इन टच विथ द डिपार्टमेंट फॉर द विद्या समीक्षा केंद्र फॉर द परक प्रॅक्टीस अँड एडाप्टिव्ह लर्निंग तुम्ही सगळेजण इम्प्लिमेंट करता कॅर्स कोडिंग अँड रोबोटिक हे आम्ही पुराय देशात लीड केला त्याचबरोबर अशा पद्दतीचे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करता असताना सिन्स फ्रॉम द प्रायमरी एड्युकेशन टू द हायर एड्युकेशन पर्यंत टाइम टू टाइम म्हणजे माझ्या 7 वर्षाच्या टेन्युअरात सगळ्यात फोकस जर कितें केला आसत जाल्यार इट इज एन इन्फ्रास्ट्रक्चराचेर मागीर तो बेजीक इन्फ्रास्ट्रक्चर आसूनी किंवा इन्फ्रास्ट्रक्चर आसूनी जायत्या वेळी टाइम टू टाइम आमी तातूंत बदल करपा खातीर सुरवात केला बदल दिसता तुम्ही जर पळयशात म्हणजे इन्क्लुडींग फॉर द आत्ता रिसेंटली हांवें जी स्टेप्स घेतलेली आसा तो 5 कॉलेजीस वी आर शिफ्टिंग इन द युनिव्हर्सिटी कॅम्पस थोड्याच दिसाच्या भितर ताजेंय काम जे सुरू जातलें म्हणजे 40-50 वर्सां जाली जी फार्मसी कॉलेज आर्किटेक्ट कॉलेज म्युझिक कॉलेज हेजो कोणी विचारूय करूंक नाशिल्लो दॅट कॅम्पस वी आर शिफ्टिंग विथ म्हणजे वन ऑफ द इनोव्हेटिव्ह कॅम्पस फॉर अनदर 50 years ताजो विचार आमी ऑलरेडी सुरवात केलो त्याचे फाउंडेशन स्टोन्स थोड्या दिसांनी घालता आमी म्हणजे इट इज वन ऑफ द बेस्ट कॅम्पस ह्या 5 प्रोफेशनल कॉलेजी खातीर आमी करतले म्हणून हांवें म्हटलां की सरकार म्हणून म्हजी जबाबदारी कितें हें सातत्यात हांव बारकायेन ताजो विचार करता आनी तें करीत आसा सातत्यात आमी एकदां पळयता आमी भुरग्यांक सगळे जाण जे शिकयता ते फक्त भुरग्यां खातीर म्हणजे एग्जाम पास जावपाकूच शिकयता काय कितें हो म्हाका एकदां प्रश्न पडटा तांकां फक्त डिग्रीज घेवपा खातीर शिकयता काय कितें काय तांकां लायफान सक्सीड जावपाक शिकयता हो प्रश्न सगळ्यांक प्रश्न पडपाची गरज आसा खुबशे फावटी म्हाका दिसता की आमी खुबशे भुरगे हांव अशें म्हणचो ना फक्त डिग्रीज घेवपाक शिकता कारण लायफान सक्सीड जावपाक जर शिकपाक जाय आसत जाल्यार बेजीक म्हणजे लायफ स्कील पासून बाकीच्यो सगळ्यो गजाली शिकपाच्यो गरज आसा एखाद्याक प्रश्न पडपाक जायना की आपूण पोस्ट ग्रॅज्युएट जाल्या उपरांत म्हणजे आपूण कित्याक पोस्ट ग्रॅज्युएशन ह्या सब्जेक्टांतल्यान जालो
हे ताका प्रश्न पडपाक जायना. म्हणजे तेणी आपलो फ्युचर डिसायड करपा खातीर हांव खुबशे फावटी सेक्रेटरी हायर एड्युकेशना कडेन हो विशय डिस्कस करता. पास आउट जाल्ले स्टुडंट्स, ग्रॅज्युएट आनी पोस्ट ग्रॅज्युएट जाल्या उपरांत स्टुडंट्स की जो प्रश्न आतां आमकां विचारता तो इन फ्युचर फुडल्या 10 वर्सांनी तरी तेंच्यांनी तो विचारूंक जायना. म्हणून म्हाका दिसता नॅशनल एड्युकेशन पॉलिसी वील प्ले द इम्पॉर्टंट रोल. म्हणून म्हजे समोर आशिल्ले म्हणजे सिन्स फ्रॉम द बेजीक आनी हे इट इज नॉट ओन्ली डॅट म्हणजे हायर एड्युकेशन डिसायड करतले आसतना हो विचार तांच्या तकलेंतल्यान जेन्ना सुरवातीच्यान वतलो म्हणजे सिन्स फ्रॉम द आमी म्हणटा जाका फ्रॉम द स्टँडर्ड 8th कारण 6th 7th पर्यंत भुरगो तितको विचार करपाक लागना बट 8th स्टँडर्डाच्या उपरांत तरी तो विचार करपाक लागता की आपण फ्युचर कितें करतलो, आपण कशा पद्दतीन आपले फ्युचर डिसायड करतलो आनी आपले करियर कितूर घडोवपाचें हाजो तो विचार करपाक सुरवात जाता. म्हणून आमी ताज्या भितरली क्रिएटिविटी कितें आहा ताका क्रिटिकल थिंकींग करपा खातीर आसतलें किंवा ताका प्रॅक्टिकल लर्निंग कशा पद्दतीन दिवप हाची सुरवात आनी एक्झॅक्टली रायटली म्हणजे नॅशनल एड्युकेशन पॉलिसीच्या बऱ्याचशा सिलेबसांनी ह्यो गजाली इन्क्लूड जाता. थोडीशी म्हणजे हे सगळे जे आसा पळय न्ही हे म्हज्याय पेक्षा चड हे तुमकां खबर आसा पण हाजे इम्प्लिमेंटेशन जावप गरजेचें आसा. जो पर्यंत हेजें इम्प्लिमेंटेशन जायना तो पर्यंत ताजे रिजल्ट्स आमकां दिसचे ना. आमी फाटल्यान कितें जालें फाटल्या 30-40 वर्सांक ताजो विचार न करता फुडल्या 25 वर्सांक आमकां कितें करपाचो आसा ताजो विचार जर आमी आतां करपाक सुरवात करपाक जाय. नो डावट तुमी म्हणटाले की पयरचें आंदोलन पळयल्या उपरांत निटाचें डेफिनेटली आंदोलन करचें ताका अधिकार आसा. नीट आंदोलन करप किंवा निटा खातीर एखादो जाल्यार आसा तांचो अधिकार आसा. स्टुडंट्स म्हणून करपाकूय जाय हांव नाय म्हणचो ना. पण त्या नीट आंदोलकांक निटाच्या आंदोलनान ही ज्या पद्दतीची कृत्यां आणि ज्या पद्दतीचे विचार ज्या पद्दतीची लँग्वेज ही जी विचारली ती आयच्या विद्यार्थ्याची आसूं शकना. हय आंदोलनां हाज्या पयलीं कितलीशीच जाल्यार आसतली. तुमी तुमच्या स्टुडंट्स लायफान म्हणजे बी द कोणी प्रायम मिनिस्टर आसूं न्ही कोणी एड्युकेशन मिनिस्टर आसूं न्ही म्हणजे सगळ्या जाणांनी अशा पद्दतीची आंदोलनां केल्या आसतली पळयल्या आसतली बट इतक्या सकयल्या लेवलाचेर वचून आपल्या विचाराची पातळी केन्ना कोणी खालोवंक ना आसतली. म्हणून आमकां विचार करपाक जाय की वाय दीस इज हॅपनिंग. अरे सगळें बरें आसा मागीर तो उमर खलीत कोण तर जेका सोडे म्हणून अरे नीट पेपराचे आहा ताजो राजिनामो मागलो तुम्ही शिक्षण मंत्र्याचो बरो आसा हांव ना म्हणना. त्यांनी बाय टेकिंग द रिस्पॉन्सिबिलिटी इन द नेशन इंटरेस्ट धर्मेंद्र प्रधान जी एड्युकेशन मिनिस्टर हॅड गिवन द रेजिग्नेशन्स. डेफिनेटली ही हॅज गिवन द रेजिग्नेशन इन द इंटरेस्ट ऑफ द स्टुडंट इन द इंटरेस्ट ऑफ द नेशन. बट उमर खलीत कोण ज्या अफजल गुरूच्या बरोबर ज्याचो संबंध आसा जो संसदेचेर ज्यांनी हल्लो केलो ताका सोडे हे प्लकार्ड विद्यार्थ्यांच्या आंदोलनान ते कित्याक तर दिल्ली रायट्स ह्या केसीत जेका अरेस्ट केला गेला ताका सोडे म्हणून गोंयच्या आझाद मैदानाचेर ताचो प्लकार्ड दाखयता. हे कोण लोक. म्हाका दिसता आमी स्टुडंट्सांक जागे करपाची गरज आसा. अदरवायज दीस वील डिस्टर्ब आवर कम्युनल हार्मोनी. हाजी गरज आसा. अरे गोंय ह्या अशा पद्दतीची स्टेट आसा. गेली 60 वर्सांचो इतिहास काढून पळयात. म्हाका दिसना केन्ना 60 वर्साच्या इतिहासात म्हणजे मॅक्झिमम सगळ्यात व्हडलें स्टुडंट्स आंदोलन जालां आसतलें ते हाफ टिकेट्साच्या खातीर. मॅक्झिमम स्टुडंट्स ऑन द स्ट्रीट इट इज इन द समवेअर इन द 1990s 91s म्हणजे खूप एक्स्ट्रीम लेवलाचेर पावल्ले. बट तेद्या वेळार सुद्धा अशा पद्दतीच्या म्हणजे अराष्ट्रीय लोकां खातीर अशा पद्दतीचो हे केन्ना उल्लेख हांगासर जावंक ना. खरें म्हणजे हांव उल्लेख हाचो करचो नाशिल्लो पण म्हाका जेन्ना विकसीत गोंयचो जेन्ना हांव विचार करता विकसीत भारत 2047चो जेन्ना विचार करता तेन्ना हो विचार म्हाका सतयता. म्हणून हांवें हो आज विचार मांडपाचो केलो की गोंयांत गेली कितलीशींच वर्सां अशा पद्दतीन जर आमी रावता आसत जाल्यार कोण तरी भायरसून ज्या आंदोलनाक हांगासर आफयता स्पेसिफिकली व्हिडिओ काडून पळयात. हे कित्या खातीर तर म्हणून म्हाका दिसता आमी जो स्टुडंट घडयता आमी ज्या स्टुडंट्साक शिकयता त्या स्टुडंट्सा कडेन आमी आमचे विचार शेअर करपाची गरज आसा. NEP 2020 इम्प्लिमेंट करता आसतना आमकां फक्त डिग्री दिवपा खातीर न्ही तर आमकां सुसंस्कृत नॅशनलिस्ट स्टुडंट्स घडोवपाची गरज आसा
जो आपले करियर आपूण घडोवपाक शकतलो, जो आपले फ्युचर आपूण डिसायड करपाक शकतलो आनी राष्ट्रा खातीर समर्पण करपा खातीर तयार आसपी विद्यार्थी घडोवपाचें काम हे तुमच्या सगळ्यांचें आसा. म्हणून हांवें म्हटलें की सुरवातीकूच 2,98,000 विद्यार्थ्यांच्या पर्यंत मेसेज जर तुम्ही दिवपाक शकता आसत जाल्यार ती खूब बरी मेसेज ही तुम्ही दिवपाक शकतले. म्हाका दिसता की क्वॉलिटी एड्युकेशन फॉर द इंडियन यूथ हे करपा खातीर आमी सगळ्या जाणांनी जर विचार केलो जाल्यार फाटल्या 6 वर्सांक ह्या नॅशनल एड्युकेशन पॉलिसीचो आमी खूब बऱ्या पद्दतीत म्हणजे विचार करून जी इम्प्लिमेंट केल्या ताचो फुडल्या म्हणजे जेन्ना 25 वर्सांचो विचार जेन्ना आमी आतां करता तेन्ना तेजो विचार करपा खातीर आमी आयज गोवा समागम 2026 हांगासर ऑर्गनायज केला. दीस फूल डे वर्कशॉपात की ह्याय हांवें उलयल्ल्या विचाराचोय बी म्हणजे थंय खंय तरी उहापोह जावपाची गरज आसा, ताजेरूय खंय तरी डिस्कशन जावपाची गरज आसा. इट इज नॉट ओन्ली द डिस्कशन फॉर द सिलेबस बट राष्ट्रीय विचारसरणी ही विचार जावपाची गरज आसा आनी ती जेन्ना जातली तेन्नाच आमी म्हणटले की खऱ्या अर्थात आमी नॅशनल एड्युकेशन पॉलिसी 2020 ही खूब बऱ्या पद्दतीत इम्प्लिमेंट करपाक घेतल्या. हांव म्हाज्या समोर आशिल्ल्या सरळ सगळ्या म्हणजे टिचर्स सगळे प्रिन्सिपल्स हांकां सगळ्या जाणांक परत एकदां गुरू पौर्णिमेच्यो शुभेच्छा दिता आसतना विकसीत गोवा आनी विकसीत भारत हे घडोवपा खातीर तुमचो सगळ्यांचो व्हडलो वांटो आसतलो इतकेंच सांगता आनी म्हाजे 2 शब्द पुराय करता. देव बरें करूं.